श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 6 चित्रवर्म राजा व सीमंतिनीची कथा। या अध्यायाची फलप्राप्ती म्हणजे या अध्यायाचे पठण अथवा श्रवण केल्याने स्त्रियांचे सौभाग्य टिकते, पुत्र पौत्र दीर्घायुष्य होतील, तसेच कौटुंबिक आपत्ती नाहीसी होईल। कथेला सुरुवात करूया। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 6 चित्रवर्म राजा व सीमंतिनीची कथा। शौनकाधिक ऋषी अतिशय तल्लीनतेने कथा ऐकत आहेत आणि सूतजी त्यांना पुढील कथा सांगू लागले। सूतजी सांगत आहेत, प्राचीन काळी आर्यवर्त राज्यात चित्रवर्म नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला अनेक पुत्रांनंतर नवसाने एक कन्या प्राप्त झाली। अनेक श्रेष्ठ ब्राह्मण तिच्या जन्माच्या वेळी राजवाड्यात जमले होते। तिची अचूक जन्मवेळ पाहून एक विद्वान पंडिताने तिची पत्रिका मांडली। त्याने तिचे भविष्य सांगितले। राजन, आपल्या मुलीच्या कुंडलीत पृथ्वीची स्वामिनी होण्याचा सुयोग आहे आणि ती या पृथ्वीवर 10,000 वर्ष राज्य करील। हे भविष्य ऐकून राजाचा आनंद गगनात मावेना। त्याने त्या सर्व ब्राह्मणांना व पंडितांना धनधान्य, अलंकार, वस्त्रे, दान इत्यादी सर्व देऊन त्यांना तृप्त केले। राजाने त्या मुलीचे बारसे मोठ्या थाटामाटात केले आणि सीमंतिनी असे तिचे नामकरण केले। सर्वत्र आनंद उत्साहाचे वातावरण होते, परंतु त्यातील एका जाणकार ब्राह्मणाने असे सांगितले की हिच्या पत्रिकेमध्ये 14व्या वर्षी वैधव्य योग आहे। राजाला हे ऐकून धक्का बसला। तो भविष्य बघता पुढे म्हणाला, मात्र शिवकृपेने हा कुयोग टळू शकतो, हे मी तितकेच सत्य सांगतो। सीमंतिनी उपवर झाली। कमळांच्या पाकळ्याने ती पूर्ण विकसित झाल्यावर जसे मनोहक दिसते त्याप्रमाणे सीमंतिनी दिसू लागली। त्यामध्येच ती अतिशय चंचल, रूपवान दिसत होती। तिने 14 विद्या व 64 कला आत्मसात केल्या होत्या। सीमंतिनी उपवर झाली होती, पण राजाचे मन मात्र चिंतेने ग्रासले होते। एके दिवशी सीमंतिनीला तिच्या सख्यांकडून समजले की तिच्या पत्रिकेमध्ये 14व्या वर्षी वैधव्य योग आहे। त्यामुळे ती अतिशय खिन्न झाली होती व खूप घाबरलेली होती। यावर आपण काय करावे, यातून कसा मार्ग काढता येईल याचा ती विचार करू लागली। तिने याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी यांना भेटण्याचे ठरवले। एके दिवशी सीमंतिनी मैत्रेयीला भेटण्यासाठी गेली आणि सौभाग्यवर्धनासाठी कोणते व्रत करू, कोणत्या देवतेची पूजा करू किंवा कोणत्या गुरुला शरण जाऊ असे तिने विचारले। मैत्रेयीने तिला सोमवारचे व्रत आणि पंचाक्षरी मंत्र, ओम नमः शिवाय, त्याचबरोबर पूजाविधीचे तंत्र सांगितले। त्याप्रमाणे सीमंतीने व्रताचे आचरण सुरू केले। तिने 1100 ब्राह्मण दाम्पत्यांना मिष्टान्ने भोजन देऊन संतुष्ट केले। पूजेसाठी रत्नखचित शिवमंदिर बांधून घेतले। भगवान शंकरांना अभिषेक केल्याने पापे नष्ट होतात। गंध, अक्षदा, फुले, माळा अर्पण केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि दिवा सतत तेवत ठेवल्याने वंश वाढतो। नैवेद्य अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते। तांबूल दानाने आरोग्य वाढते। प्रदक्षिणा केल्याने सद्बुद्धी वाढते। जपाने महासिद्धी, तर होम हवन केल्याने पुण्य संचय वाढतो आणि सुवर्ण अलंकार दान केल्याने सर्व क्षेत्रात विजय प्राप्ती होते। तर ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोणतेही व्रत सफल होते। चित्रवर्म राजाने निषद देशाचा राजा नल याचा नातू इंद्रसेनाचा मुलगा चित्रांगद याला आपली कन्या सीमंतिनी देण्याचे ठरवून त्या दोघांचा मोठ्या थाटामाटात विवाह करून दिला। एकदा चित्रांगद राजा बरोबर काही सैन्य घेऊन शिकारीसाठी निघाला होता। उन्हाचा त्रास होऊ लागला म्हणून थंडाव्यासाठी तो काही सैनिकांना घेऊन नौका विहार करू लागला। अचानक त्यावेळी मोठा वारा सुटला। नौका हेलकावे खाऊ लागली। लोक घाबरून नौकेमध्ये धावपळ करू लागले, आरडाओरड करू लागले आणि नौका उलटून सर्वजण नदीमध्ये पडले। नौका बुडाली। सर्व सैन्य भयभीत आणि दुःखी झाली। काही सैनिक चित्रवर्म राजाकडे गेले। राजाला घडलेला सर्व प्रकार त्यांनी सांगितला। राजाला सर्व प्रकार कळताच राजा, राणी आणि सीमंतिनी वेगाने यमुनेच्या तीरावर येऊन पोहोचले। सीमंतिनीला अश्रू अनावर झाले। सीमंतिनी रडू लागली। तिचे आई वडील दुःखी झाले, परंतु सीमंतिनीच्या शोकाने ते जास्त दुःखी झाले। ते तिचे सांत्वन करू लागले। ही दुःखद वार्ता वाऱ्यासारखी निषद देशात चित्रांगदाच्या पित्याला इंद्रसेनाला आणि माता लावण्यवतीला कळाली। ते दोघे धावत यमुना नदीच्या तीरावर आले आणि मोठा शोक करू लागले। प्रधानाने चित्रवर्म राजा व राजकुमारी सीमंतिनी यांना सावरून पुन्हा नगरात नेले।
चित्रांगदाचा पिता निषद देशाचा राजा इंद्रसेन आणि लावण्यवती दुःख करीत निषद देशाकडे गेले. निषद देशाच्या राज्य परिवारातील नातलगाने दुष्टपणाने आणि कपटीपणा करून त्यांचे राज्य बळकावले. इंद्रसेन आपल्या पत्नीसोबत निषद देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच शत्रूने त्याला पकडून बंदीखान्यामध्ये टाकले. इकडे सीमंतिनीने सर्व राज्य उपभोग त्याग केला आणि ती विरक्त होऊन निष्ठापूर्वक शिवव्रत करीत होती. 1100 ब्राह्मणांना भोजन देणे तिने चालू ठेवले. भगवान शिवाचे ती अखंड स्मरण करीत राही आणि अशा रीतीने 3 वर्ष गेली. इकडे यमुना नदीमध्ये चित्रांगदाची नौका उलटून पडली. चित्रांगदाला नागकन्येने पाताळामध्ये नेले. तेथील नागकन्येचे अप्रतिम लावण्य, नाना प्रकारची विपुल रत्ने स्वर्गापेक्षाही पाताळातील वैभव अद्भुत दिसत होते. चित्रांगदाला तक्षद राजासमोर उभे करण्यात आले. चित्रांगदाने तक्षदाचे स्तवन केले आणि तो निर्भयपणे उभा राहिला. तक्षद राजाने त्याला सर्व वृत्तांत विचारला आणि तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता असा प्रश्न त्याला केला. चित्रांगदाने जे घडले ते सांगितले आणि आम्ही सांब सदाशिवांची आराधना करतो असे त्याने सांगितले. हे ऐकून तक्षदाला अतिशय आनंद झाला आणि त्याने चित्रांगदाला प्रेमाने आलिंगन दिले आणि तो म्हणाला, तू मला अतिशय आवडला आहेस. देवांना ही दुर्लभ अशी कितीतरी उपभोगाची साधने येथे आहेत. तू याचा उपभोग घेत येथेच राहा. चित्रांगद म्हणाला, नागराज, आपण दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी अतिशय ऋणी आणि आभारी आहे. परंतु मी माझ्या मातापित्यांचा एकमेव पुत्र आहे. माझ्या नाहीसे होण्याने ते दुःखी झाले असतील. माझी माता माझ्या विरहाने प्राणत्याग करणार तर नाही ना? या विचाराने भयानेच माझे मन अधीर होत आहे. माझी पत्नी सीमंतिनी अवघ्या 14 वर्षांची आहे. ती माझ्या वियोगाने प्राण सोडणार तर नाही ना? म्हणून हे तक्षद राजा, आपण कृपा करून मला माझ्या राज्यात पोहोचवण्याची व्यवस्था करा. त्याचे तळमळीचे बोलणे व आई वडिलांना भेटण्याची ओढ पाहून तक्षद प्रसन्न झाला आणि त्याने चित्रांगदाला भूलोकावर दुर्लभ असलेली अनेक रत्ने, दिव्य वस्त्रे आणि अलंकार भेट म्हणून दिले आणि सर्व भेटवस्तूंसह त्याला पाण्यातून सुरक्षितपणे यमुना तीरावर पोचवले. यमुनेच्या तीरावर येताच चित्रांगद इकडे तिकडे पाहू लागला. त्यावेळी सीमंतिनी स्नानासाठी आली होती. दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांची ताटातूट होऊन 3 वर्षे झाली होती. चित्रांगद राजा आता तक्षद राजाची कृपा झाल्यामुळे पूर्वीपेक्षा फारच तेजपुंज दिसत होता. मस्तकावर मोत्याच्या माळा तेजाने चमकत होत्या. पाचूनी सुंदर नक्षीकाम केलेला कमरपट्टा होता. त्याचे अत्यंत अलौकिक सौंदर्य पाहून सीमंतिनी चकित झाली. चित्रांगद तिच्याकडे पाहत राहिला. गळ्यात भूषणे होती, परंतु मंगळसूत्र नव्हते. कपाळी कुंकू व डोळ्यात काजळ नव्हते. कांती सतेज, परंतु शरीर कृश होते. तिच्याजवळ येऊन चित्रांगदाने आपण कोण असं म्हणून तिला तिचा परिचय विचारला. सीमंतिनीने तिच्या जन्मापासूनचा वृत्त त्याला सांगितला. चित्रांगदाचा उल्लेख आल्यावरती दुःखामुळे तिला काही बोलवेना. तेव्हा तिच्याबरोबर असलेल्या सख्यांनी त्याला सांगितले, 3 वर्षापूर्वी याच ठिकाणी हिचा पती नौका विहार करीत असताना यमुना नदीत बुडाला. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूने कैदेत ठेवले आहे. हे ऐकताच चित्रांगदाचे मन व्याकुळ झाले. दुःख बाहेर येऊ नये याची तो काळजी घेऊन सर्वांची नजर चुकवू लागला. सीमंतिनी चतुर असल्यामुळे तिने खून करताच तिच्या सख्याने चित्रांगदाला त्याचा परिचय विचारला. त्या त्याला विचारू लागल्या, तुम्ही कोण आहात, कोठून आलात, आपला वृत्तांत सांगावा. तेव्हा चित्रांगद तिची गंमत करण्यासाठी म्हणाला, तिन्ही लोकांत मुक्तपणे संचार करणारे आम्ही सिद्ध पुरुष आहोत. भूत, वर्तमान आणि भविष्य याबद्दल आम्हाला सर्व ज्ञान आहे. मी तुझे भविष्य सांगतो ते ऐक. थोड्या वेळाने सीमंतिनीचे मन किती अनुकूल आहे हे जाणून घेण्यासाठी तिचा हात हातात घेऊन मधुर शब्दांमध्ये तो म्हणाला, तू काळजी करू नकोस. तुझा पती जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी तुझ्या पतीशी मी भेट घडवून आणीन. मात्र ही गोष्ट तू कोणाजवळही बोलू नकोस आणि माझे बोलणे कदापि असत्य होणार नाही. हा चित्रांगद तर नव्हे ना, परंतु मृत्यू पावलेला पुन्हा कसा येईल असा विचार सीमंतिनीच्या मनामध्ये आला. तिने भगवान शंकराला आणि पार्वतीला विनंती केली. ती म्हणाली, हे प्रभू, हा परपुरुष असता तर त्याने सहजपणे संकोच न करता माझा हात कसा धरला असता. त्याच्या दर्शनाने माझे मन प्रसन्न झाले. तो मला प्रथमदर्शीच आप्त वाटला. तो चित्रांगद तर नसेल ना? ह्याच्याविषयी माझ्या मनात इतके प्रेम का वाटते?
खरोखरच हे माझे पती असतील तर हे शंकरा, मी तुला 11 लाख वाती लावीन व 11 लाख बिल्वदले वाहीन, असा तिने नवस केला. तेवढ्यात चित्रांगदाने तिला सुचवले, तू घरी जा, मी तुझ्या सासू सासऱ्यांना भेटून त्यांचा मुलगा लवकर येईल हे सांगतो. सीमंतिनीच्या मैत्रिणीने तो तुझा पती चित्रांगदच आहे हे त्याने खात्रीपूर्वक सांगितले. त्याच्या डोळ्यात आलेले पाणी आणि त्याने सहजपणे धरलेला सीमंतिनीचा हात या गोष्टींवरूनच त्यांनी असा अनुमान काढला. हे ऐकून सीमंतिनीला तो चित्रांगदच आहे या विचाराला बळकटी मिळाली. तिच्या चेहऱ्यावर सौभाग्यवतीसारखे तेज आले आणि ती आनंदी दिसू लागली. झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी मात्र कोठेही वाच्यता केली नाही. तिकडे चित्रांगद तक्षद राजाने भेट म्हणून दिलेल्या वेगवान घोड्यावर बसून स्वतःच्या नगराकडे गेला आणि नगराबाहेर उपवनामध्ये उतरला. त्याच्याबरोबर आलेल्या सर्पराजाने मनुष्यरूप धारण करून नगरात जाऊन वृत्त पसरवले की चित्रांगद सिद्धी प्राप्त करून 12,000 हत्तींचे बळ घेऊन येत आहे. त्याच्यापुढे तुमचा टिकाव लागणार नाही. लोक भयभीत झाले. इंद्रसेन आणि लावण्यवती यांना पुन्हा राज्यकारभार करून द्यावा अशी लोकमत जागृती करण्यात आली. अशी लोकमत जागृती करून सर्पराज गुप्तपणे बंदीखान्यात गेला. इंद्रसेन आणि लावण्यवतीला चित्रांगद जिवंत असून तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे हे वृत्त कळताच फार आनंद झाला. जबरदस्तीने राज्य हिसकावून इंद्रसेनाला बंदी करणारे शत्रू त्याला शरण गेले. चुकीसाठी क्षमायाचना करून त्यांनी राज्य परत दिले. इंद्रसेन राजा लावण्यवती व भेटायला आलेला सर्पराजासह उपवनामध्ये चित्रांगदाला भेटायला आला. चित्रांगदाला लांबूनच पाहता त्याची माता लावण्यवती गाय वासराला बघून जशी धावते तशी धावली आणि मुलाला मिठी मारली. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू ओघळू लागले. 14 वर्षांच्या वनवासानंतर कौसल्य माता जशी रामचंद्र आल्यावर भेटली तशीच लावण्यवती चित्रांगदाला भेटली. माता पित्याला घेऊन चित्रांगदाने नगरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी सर्व नगर शृंगारलेले होते. राजपरिवाराचे प्रजेने मोठ्या थाटामाटात स्वागत केले. चित्रवर्मा राजाला देखील ही आनंदाची वार्ता सांगण्यासाठी सेवक गेले. त्यांच्याकडून राजाला ही वार्ता सांगण्यात आली. सेवक राजांना सांगू लागले, महाराज आपले जावई जिवंत होऊन आले आहेत. त्यांनी निषद नगरामध्ये जाऊन त्यांच्या मात्यापित्यांना बंदिखानातून सोडवले आणि त्यांचे राज्य पुन्हा मिळवले. चित्रवर्मा राजाने ही आनंदाची वार्ता सांगणाऱ्या सैनिकांची तोंडे मिष्टान्नाने गोड केली. त्यांना भरपूर सुवर्ण मुद्रा देऊन संतुष्ट केले. सीमंतिनीला बोलवून सौभाग्यवती स्त्रियांकडून तिच्या अंगावर सौभाग्य लेणी घालून तिला सजवण्यात आले. तिच्या निष्ठेचे सर्व प्रजाजन आणि राजपरिवाराने कौतुक केले. चित्रांगद आपल्या मातापित्यांसह सीमंतिनीला भेटायला आर्यवर्त नगरात आला. नंतर चित्रवर्मा राजाने त्याला सन्मानपूर्वक थाटामाटाने राजवाड्यात आणले. तेथे सीमंतिनीशी पुन्हा विवाह करून दिला. चित्रांगदाने पाताळातून आणलेली अनमोल रत्न अलंकार वस्त्र सीमंतिनीला देऊन तिला विभूषित केले. सोहळा पूर्ण झाल्यावरती सीमंतिनीला आपल्या बरोबर घेऊन निषद देशाला सर्व राजपरिवार गेला. चित्रांगदाचा राज्याभिषेक करून त्याच्या हाती राज्य देऊन इंद्रसेन राजा भगवान शंकराची आराधना करण्यासाठी अरण्यात निघून गेला. सीमंतिनीला चित्रांगदासारखे पराक्रमी, सत्य आचरणी, मातृपितृभक्त, राज्यकारभारात कुशल, शिवभक्त, सुंदर असे 8 पुत्र झाले. सीमंतिनीने कोणत्याही परिस्थितीत शिवव्रताचे आचरण खंडित केले नाही. चित्रांगद ही शिवव्रताचे आचरण मनोभावे आणि निष्ठापूर्वक करीत असे. अशा प्रकारचे हे सीमंतिनीचे आख्यान सुखदायी आहे. श्रद्धेने याचे वाचन केले असता अनेक प्रकारचे वर प्राप्त होतात. सौभाग्याची वाढ होते. कोणाचा पती दूर गेला असेल तर तो लवकर येऊन भेटतो. विधवा स्त्रियांनी देखील या अध्यायाचे श्रवण केले तर पुढील जन्मी सुंदर पती लाभतो आणि चिरंतर सौभाग्य लाभते. यासाठी एकदा सुरू केलेले सोमवारचे व्रत कधी बंद करू नये. शिव उपासनेवर दृढ श्रद्धा ठेवावी. या आख्यानाच्या श्रवणाने घरातील निघून गेलेली माणसे परत येतात. श्रवण करणाऱ्याचे आयुष्य वाढते, ऐश्वर्यही वाढू लागते, विद्येचा विकास होतो, मृत्यूची भीती नाहीसे होते. हे आख्यान म्हणजे एक परमतीर्थ आहे. माघ मासात याचे वाचन केले असता सर्व दोष जातात. जे शिवमहिमा वर्णन करतात ते लोक धन्य असतात आणि ज्यांना शिवमहिमेचे श्रवण घडते ते सुद्धा धन्य होतात. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 6 संपूर्ण. ओम नमः शिवाय.